औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातच राहू द्या, कबर हटवून कुणाच्या घरची चूल पेटणार आहे असा सवाल अरविंद सावंतांनी केलाय. तर औरंगजेबाची कबर खोदण्याआधी आपण केलेल्या पापाची कबर खोदावी अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तसंच चुलीऐवजी घरं पेटतील असं कृत्य सरकारने करू नये अशी टीका परभणीतील ठाकरे गटाचे खासदार संजय जाधवांनी केली आहे. औरंगजेबाचं थडगं ते दिसलं पाहिजे लोकांना, इथे गाडला गेला म्हणून अशा मताचा मी आहे. पक्षाची भूमिका मी मांडत नाही, मला असं वाटतं. नाही तर इतिहास कसा काढणार? तुम्ही उचगरून टाकलं, अरे इतिहास गाडला त्याला. तारा राणी, संताजी, धनाजी, छत्रपती शिवरायांचे सगळे त्या संस्कारात नाही उभी राहिलेले मावळे आहेत. त्याला इथं जिंकता नाही आलं बरं का, हे लक्षात घ्या. त्याला महाराष्ट्र जिंकता आला नाही, तो इथं गाडला गेला. उनके पास में दूसरा बचा है क्या है? काम धंधा तो कुछ है नहीं, और हिंदुत्व का नाम बिल्कुल बजाकर खुद की रोटी सेकना इतना ही काम है. अरे औरंगजेब की कबर खोदने से पहले अपने किए हुए पाप की कबर खोदो पहले. जो बातें औरंगजेब की होती है उस काल की 400 साल पुराने कबर को लेकर घमासान करना, इतिहास को तोड़ मरोड़ कर पेश करना, ये इनकी बातें जो चल रही है आजकल, तो मुझे लगता है कि ये सब गंदगी राजनीति की जो हो रही है. औरंगजेब को लेकर हिंदुत्ववादी संगठनों को मैं ये कहूँगा, जब 27 साल औरंगजेब यहाँ रहा तो उसने इस राष्ट्र का कुछ नहीं बिगाड़ सका. अब मरने के बाद में उसका कबर को खोद के आपको क्या मिलेगा? समाजामध्ये भांडणं लावून स्वतःची पोळी भाजायची आहे का? उद्या लोकांना गुन्हा गोविंदांना नांदायला लागले या राज्यामध्ये, या देशामध्ये, तुम्हाला नांदू द्यायचे नाहीत का? तुम्हाला लव जिहाद आजच दिसला का? कालपर्यंत नव्हता का? म्हणजे हे सगळे प्रश्न आज जे तुम्ही उभे करताय हे अनेक वर्षानुवर्ष चालत आलेले प्रश्न आहेत. पण तुम्ही आज हे का काढतायत? जिथे की सत्ताधारी तुम्ही आहात, राज्यातली सत्ता तुमच्याजवळ, देशातली सत्ता तुमच्याजवळ, स्थानिक स्वराज्य संस्थेतली सत्ता तुमच्याजवळ. मग आता तुम्हाला कुठला निर्णय घ्यायला कोणी अडवलंय का? आणि तुम्हाला एवढं भीती वाटायचं काय कारण? तुम्ही का लोकांना भेडवून तुम्ही स्वतःच उल्लू सीधा करण्याचं काम करताय का? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.